जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळी अत्यंत वाईट वाटलं असं सरोज पाटील यांनी म्हटलेलं आहे। दिवसभर माझ्या डोळ्यातील पाणी हटत नव्हतं असं देखील त्या म्हणाल्या। पवारांचा फोन आला, रडते कशाला, लढायचं आहे असं देखील त्यावेळेला पवार म्हणाले होते, असं सरोज पाटील यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचं हे वक्तव्य आपण बघतोय। आमच्या हे जे झालंय त्यांनी माणसं फोडली आणि एक 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 माणसं जायला लागली आणि जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं आणि मी दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटना की काय झालं हे आणि कसं। तेव्हा मग शरदचा मला फोन आला आणि म्हणाला, काय रडतेस, हिम्मत धर, तू शारदाबाईंची लेक आहेस आणि डोळ्याला पाणी काढायचं नाही, आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवले, रडायला नाही। तेव्हा हिम्मत धर आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर।